तर या जन्मामध्ये आपण काय करू शकतो? ते पापाचं फळ म्हणजे दुःख, आणि आपण जर पुण्य केलं असेल तर ते पुण्य आपल्याला या जन्मात म्हणजे याला प्रारब्ध म्हणा. आणि संचित कशाला म्हणा? पहिल्या जन्मामध्ये जे काय पाप पुण्य केलं होतं त्याला संचित म्हणा, आणि आता जे भोगायला आपण भोगत आहोत त्याला प्रारब्ध म्हणा. विठाला जगद्गुरु तुकोबाराला काय सांगायचे? आम्हाला फळ प्राप्त करायचं. मग कोणतं फळ? कोणतं फळ महाराज तुम्ही सांगताय? आम्हाला ते फळ प्राप्त करायचंय. मग ते कशाला प्राप्त होईल? आपण त्याचं पहिले जन्म आल्या त्याचे फळ झाले साचे. आम्हाला फळ प्राप्त झालं. कशामुळे प्राप्त झालं? चला संतांकडे ऐका. संतांनी आपला सांभाळ केला. थोडा आवाज दिला. संतांनी आपला सांभाळ केला आणि संतांनी सांभाळ केल्याच्या नंतर आम्हाला फळ प्राप्त झालं. ऐका, ज्या संतांनी आम्हाला सांभाळ केला ते संत कसे आहेत? ते संत कसे? ते संत उदार आहे. ऐका, अरे जगाच्या कल्याणासाठी आलेले संत, ते संत कसे? अरे संतांना त्रास किती झाला महाराज? संतांना एवढा त्रास झाला कारण जगाच्या पाठीवर अशी एकमेव गोष्ट असेल त्या गोष्टीतून जाणारे संत आहे बरं का. सगळ्या दुःखातून जाणारे संत आहेत महाराज. तितका त्रास झाला कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह प्रश्न परोपकार आहे. जो परोपकार करतो ना त्याला संत म्हणा. जिचा कधी अंत होत नाही त्याला संत म्हणा. बघा, जगाच्या कल्याणासाठी जन्माला त्याला संत म्हणा. म्हणून तेच संत असतात, तेच खरे साधू असतात आणि त्यांच्या चरणावर आपल्याला नतमस्तक ठेवायचे महाराज. बघा, संत म्हटलं की या जगाच्या पाठीवर महाराज संत म्हटलं की संत म्हटल्याच्या नंतर कुणीच राहत नाही, शिल्लक कुणीच राहत नाही. संतांच्या पायावर आपल्याला शरण जावंच लागतं. बघा, एवढंच सांगत नाही, संतांची व्याख्या करत असताना संत परोपकाराकरता जन्माला आलेले असतात ना, त्याला संत म्हणतात. परोपकाराय फलंती वृक्षाः. सुभाषितकार सांगतात ना, परोपकाराय वहन्ति नद्याः, परोपकाराय ध्वन्ति गावः, परोपकारार्थ इदं शरीरम, परोपकारांती फलंती वृक्षाः. वृक्ष परोपकार करतो का महाराज? हनुमंत महाराज, वृक्ष इकडे आंब्याची झाडं कशाची? बाबळाची. कशाची? शेवग्याची का? परोपकार आहे फलंती वृक्षाः. वृक्ष जसा आपल्याला फळ देतो तो परोपकार आहे महाराज. बघा, एका ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात, एक माणूस वृक्षाला तोडतो आणि एक माणूस लावतो.
तरी वृक्ष दोघांना सुद्धा सारखीच सावली देतो. हा वृक्षाचा फरक काय? जो खंडावया घाव घाली का लावले जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. मला वाटते तर ज्ञानेश्वरी